आणि रिअल इस्टेटमध्ये स्पेशली बर चारी बाजूनी ग्रोथ होती. तुम्ही वेस्टर्न पुणेला जर जाल तर हिंजवडी, बाणेर, बालेवाडी इथं डेव्हलपमेंट आहे. आणि ॲज इट इज जे मेन कोर एरियाज आहेत लाईक प्रभात रोड, भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, कोथरूड, हे सगळं जगातलं हायेस्ट फास्टेस्ट डेव्हलप मध्ये कोथरूडची बापरे. रिअल इस्टेटमध्ये गणना झालेली. अरे वा. कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही बिल्डर बरोबर करताय ते डॉक्युमेंट तुम्ही साध्या पेपरवर, साध्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करू नये. ते अच्छा. रजिस्टर्डच करावं. अच्छा. थोडी स्टॅम्प ड्युटी जाईल, पण हो. सिक्युरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन हो. युअर फर्दर लॉसेस. नाही, रेरा इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिकली रेराचा जन्मच झाला हम्म, तो सामान्य नागरिकांना जी बिल्डरकडून होणारी फसवणूक होती हम्म. किंवा पूर्वी अज्ञानाने काही गोष्टी ज्या घडल्या हो. त्या होऊ नयेत आणि फसवणूक होऊ नये. लोकांना वेळेत प्रोजेक्ट मिळत नव्हतं. फ्लॅट Customer. जेव्हा आपण एखाद्या बिल्डरकडनं घेतो, ती जागा त्यांनी जर विकत घेतली असेल त्या बिल्डरने आणि डेव्हलप केली असेल तर ज्याच्याकडनं विकत घेतली त्याचं सेल डीड. बर जर त्यांनी ती कोणाकडनं डेव्हलपमेंटला घेतली असेल तर त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट. बर डेव्हलपमेंट अग्रीमेंट बरोबर पॉवर ऑफ अटर्नी. हम्म, आणि मग कायदेशीर बाबीत जर स्त्रिया एखादी प्रॉपर्टी त्यांच्या फक्त नावावर घेणार असतील तर त्यांना 1% महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सूट दिलेली आहे मुद्रांक शुल्कात.